नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक देवदत्त पाटील लिखित कादंबरी शापित सावल्या. प्रकरण 25. एक दिवस सकाळी सूर्योदयाच्या सुमारास कमला परड्यातल्या न्हाणीघरात न्हात होती. अंगावर गरम पाणी तांब्यानं ओतून घेत होती. अंगावरून वाफा निघत होत्या. खाली बसून शरीरावर मनसोक्त पाणी ओतून घेतल्यावर ती उभी राहिली. कमरेला चिंब भिजून नितंब मांड्यांना चिकटून खाली फरशीवर पडलेली साडी तेवढी होती. वरच्या दांडीवर टाकलेलं टॉवेल घेऊन ती पाठीवरलं, छातीवरलं, हाताखांद्यावरलं पाणी टिपू लागली. नंतर लांब सडक घनदाट काळेभोर चिंब भिजलेले केस टॉवेलनं पुसू लागली. टॉवेल डोक्यावर घासता घासता सहज तिची नजर माडीकडे गेली. खिडकी उघडी होती आणि कमलाच्या हृदयातला ठोकाच चुकला. कुठूनची कळ उठून सर्वांगभर चमकून गेली. ओल्या अंगावरही रोमांच शिरशिरून फुलला. झटक्यात डोक्यावर टॉवेलचा हात पुढे छातीवर आला आणि तिनं आपल्या अब्रूवर टॉवेलचं पांघरून घातलं. चटकन ती खाली बसली. तरीही आपण खिडकीतून दिसणारच याची तिला जाणीव झाली. बसल्या जागेवरून तिनं एक हात उंचावून साडी ओढून घेतली. त्याचं पांघरून अंगावर घेऊन ती उभी राहिली. धडधडत्या छातीनं तिने डोळ्यांच्या कोपऱ्यातून वर खिडकीकडे पाहिलं. तिथं आता प्रतापराजे नव्हते. कमलानं घाईघाईनं साडी नेसली. अंगात ब्रेशर ब्लाऊज अट्टीतटीनं चढवलं. परत टॉवेलानं केसातलं पाणी टिपत ती न्हाणीघराचं दार उडून बाहेर आली. लगबगीने तिनं स्वयंपाकघर गाठलं. मग कुठं तिला जरा हायसं वाटलं. ती फनेर पेटी पुढ्यात ठेवून त्यातल्या आरशात बघत केस विंचरू लागली. न्हाल्यानं चेहरा ताजा टवटवीत दिसत होता. सतैज तांबूस गोऱ्या कांतीवर एक आगळी झाळ आली होती. प्रतापराजेंच्या त्या नजरेची आठवण येऊन गालावर लज्जा रक्तिमा गडद होत होता. किती उशीर प्रतापराजे त्या खिडकीत उभे होते कुणास ठाऊक. न्हाणीघरावर छत नसल्यानं आजवर फारसं बिघडलं नव्हतं. त्या बाजूला माडीवर कोणी नसायचंच, पण प्रतापराजे तिथं राहायला आल्यावर ती गोष्ट आपल्या लक्षात यायला हवी होती. प्रतापराजेंनी काय पाहिलं आणि किती वेळ पाहिलं त्यांच्या डोळ्यांनाच ठाऊक. आपण निसंकोचपणे मुक्तपणे शरीर उघडे टाकून त्यावर पाण्याचा अभिषेक करीत होतो. हे शरीर तसं नग्नावस्थेत वयात आल्यानंतर तरी कुणीच पाहिलं नव्हतं. देहावयावर यव्वनाचा बहर आल्यावर, यव्वनस्तन उमळून विकसित होऊ लागल्यावर कुठल्याच पुरुषाच्या नजरेनं सर्वांगाला असा स्पर्श केला नव्हता. अगदी या देहाच्या हक्काच्या मालकानं सुद्धा. भाबड्या गोविंदाला अंधारातच कमळाला जवळ घेण्याचं धाडस व्हायचं. काळोखाचं पांघरुणी त्याला अपुरे वाटून कधी कधी तो दोघांच्या देहावर चादर उडून घ्यायचा. अंगावरची सगळी वस्त्र दूर करण्यातही त्याला संकोच वाटायचा. या गोविंदानंही जे पाहिलं नाही ते प्रतापराजेंनी आपल्या डोळ्यांनी मनसोक्त भोगलं होतं. त्या आठवणीनं कमलाचं मन सैरभैर होत होतं. प्रतापराजेंनी काही अपराध केला का? आपल्याला आवडणार नाही अशी कृती त्यांच्याकडून घडली का? प्रतापराजेंचा हा असभ्यपणा निषेधार्हच आहे का? आपण रागवावं का? निदान नापसंती तरी व्यक्त करावी का? या प्रश्नांनी कमलाच्या मनाला भेडसावून सोडलं, तरी तिचं मन मुग्ध राहून मौन पाळून त्यांना उत्तरं देण्याचं टाळत होतं. प्रतापराजेंनी देश स्वतंत्र होईपर्यंत लग्न न करण्याची प्रतिज्ञा केली होती. आलेलं स्थळ त्यांनी धुडकावून लावलं होतं आणि स्वतः असे देशोधडीला लागले होते. मनानं प्रतिज्ञा केली तरी शरीर आपल्या सुखाची मागणी केल्याशिवाय कसं स्वस्थ राहील? प्रतापराजे हे तरुण आहेत, समर्थ पुरुष आहेत. त्यांना तरुण स्त्रीच्या देहाचं आकर्षण वाटलं तर त्यात अनैसर्गिक काय आहे? वासनेची उपासमार ते किती दिवस सहन करू शकतील? त्यांचं उच्च ध्येय, महान कार्य त्या वासनेची भूक कशी काय भागवू शकेल? लैंगिक भावना दडपून टाकण्याचा प्रयत्न केला तर त्या विकृत स्वरूपात प्रगट होणारच. प्रतापराजेंना मग आपल्या देहाची मोहबाधा झाली असेल. आपल्याकडून त्यांना त्या सुखाची अपेक्षा असेल. त्याने तशी मागणी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या केलीच तर मग आपली प्रतिक्रिया काय असेल?
कमलाला या विचारांची दिशा चुकते आहेसं वाटलं. मनाचं ढोंग तिचं तिलाच कळून आलं. प्रतापराजेंना मोह पडलाय. प्रतापराजेंना आपलं वेड लागलंय. प्रतापराजेंना आपली गरज आहे. प्रतापराजे आपल्याकडे देहसुखाची मागणी करतीलच. म्हणजे हा एकतर्फी व्यवहार आहे का? त्यांना हवं म्हणून आपण देण्याचा किंवा न देण्याचा विचार करतोय, की आपल्यालाही ते हवं म्हणून त्यांच्या मागणीची आपण वाट पाहतोय? आपण नाही प्रतापराजेवर मोहित झालो? याच स्वप्नीच्या राजकुमाराची आपण आजवर प्रतीक्षा केली. आता त्याचं आगमन होताच आपण त्याच्यावर आरोप करतोय की तोच आपल्याला शोधत आलाय. त्यालाच ही कमला हवी आहे. हे सारं मनाचं ढोंग आहे. त्यांना जेवढी माझी ओढ आहे त्याहून जास्त मला त्यांची ओढ आहे. एक वेळ ते माझ्यापासून दूर राहू शकतील, निग्रहानं मोहावर मात करू शकतील, पण आपण त्यांच्यापासून दूर राहूच शकणार नाही. मला प्रतापराजे हवे आहेत. त्यांना मिळवण्यासाठी मी त्यांना हवं ते नको का द्यायला? उलट सुलट विचारांनी कमलाचं मन भोवंडून गोंधळून गेलं. त्या भोऱ्यात मन गिरकत राहिलं तर ते पार तळाशी जाऊन आपल्याला वेड लागेल या जाणीवेनं तिनं तो विषयच मनातून काढून टाकण्यासाठी भराभर फणेर पेटीतील प्रसादनं भरून ठेवली. केशसंभार तसाच पाठीवर मोकळा रुळत सोडून ती चटकन उठली. पुढे भिंतीवरच एक आरसा बसवला होता. त्याला आता तडा गेला होता. त्यात तिचा अर्धामुर्धा चेहरा दिसला. बघितलं तर कपाळी कुंकू लावायचं राहूनच गेलं होतं. हे मात्र वाईट झालं. मन पिसाट झालंय खरं. परत तिनं गडबडीनं फणेर पेटी काढली. कुंकवाचा चांदीचा करंडक बाहेर काढला. मेण घेतलं. मेणाच्या टिकलीवर कुंकवाचा टिळा लावला. भिंतीवरच्या आरशाच्या तुकड्यात बघत करंगळीनं तो गोल रेखीव केला आणि ती कामाला लागली. कमला सकाळचा चहा घेऊन प्रतापराजेंच्या खोलीवर गेली तेव्हा दोघंही नजरेला नजर भिडवायचं टाळत होते. शर्मेनं बेजार झाले होते. दोघात एका शब्दाचीही देवघेव झाली नाही. कमलानं चहा पुढे केला. प्रतापराजेंनी तो पिऊन कपबशी परत केली. ती निघून गेली. दोघांनाही चुटपुट लागून राहिली. आपण काहीतरी बोलायला हवं होतं. शब्दांच्या देवघेवीनं शरण कमी झाली असती, मन मोकळी झाली असती. दोघांनीही ठरवलं, दुपारच्या जेवणाच्या वेळी प्रथम आपणच बोलायचं. त्याशिवाय हा ताण कमी नाही होणार, संबंध सुरळीत होणार नाहीत. दुपारी कमलानं ताट वाढून ठेवलं. प्रतापराजेने तिला दारात पाहता क्षणी "ए कमला" असे शब्द उच्चारले आणि कमलानं "आज तुमच्या आवडीचं वांग्याचं भरीत करून आणलंय बरं का" या शब्दांनी सकाळचा प्रसंग आपण केव्हाच विसरून गेलो हे जाणवून दिलं. एकदम वातावरण मोकळं झालं आणि दोघंही नेहमीप्रमाणे अनेक विषयांवर चर्चा करीत बसले. मात्र दोघांनीही त्या प्रसंगाचा उल्लेख शितापीनं टाळला. प्रतापराजे जेवताना बोलता बोलता एकदम थांबायचे. त्यांना वाटायचं कमला आपल्याकडे रोखून पाहते. तिच्या मनाचा मोकळेपणा, वागण्या बोलण्यातील सहजता केवळ आपल्याला फसवून बेसावत करण्यासाठीच आहे. आपल्या मनातील पापाचा ठाव घेण्यासाठी ती रोखल्या नजरेनं हृदयाचा वेध घेते आहे. या कल्पनेनं ते शर्मिंदेपणानं चोरून तिच्याकडे बघायचे तेव्हा ती आड्याकडे पाहत असायची. ती आपल्याकडे पाहत असल्याचा भास खोटाच होता या विचारानं त्यांना हायसं वाटायचं. कमलाला वाटायचं प्रतापराजेंची नजर आपल्या शरीराच्या गोल उंचवट्यांना कुरवाळते आहे. ती दचकून बावरून त्यांच्याकडे बघायची. ते खाली मान घालून जेवत असायचे. ती समाधानाचा सुस्कारा सोडायची. प्रतापराजेंच्या डोळ्यांची तिनं जणू धास्तीच घेतली होती. त्या दिवशी रात्री प्रतापराजेविषयी विचार करीत कमला कुस एकसारखी बदलत एक एक क्षण मागे ढकलीत होती. त्यांच्या अनावर ओढीनं जीव तळमळत होता. सगळी बंधनं झुगारून देऊन सारासार विवेक बाजूला सारून त्यांच्याकडे जावं, त्यांच्या मिठीत शिरून दोघांची तृप्ती होईपर्यंत भोग घ्यावा, भोग द्यावा अशी तीव्र इच्छा होत होती. केवळ त्या कल्पनेनं हे रक्त तापत होतं, उसळ्या मारीत होतं.
अशा वेळी गोविंदा तिच्याजवळ सरकला आणि त्यानं तिच्या अंगावर हात टाकला. त्या स्पर्शानं ती एकदम थंड झाली. अनिश्चेनं तिनं तो हात अंगावरून दूर करण्याचा प्रयत्न केला, पण गोविंदानं तिला मिठीत घेतलीच. तिला आज तरी गोविंदा नको होता. ती त्याच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करू लागली, पण तो तर वासनेनं पेटून उठला होता. धडपड करून उपयोग नव्हता. तिनं शरणागती पत्करली. स्वस्थ प्रेतासारखं पडून राहिली. गोविंदानं सुख वसूल केलं. तिचं मन मात्र प्रतापराजेंच्या विचारात गुंतलं होतं. शरीर त्यांच्या शरीराची एक होण्यासाठी आसुसलेलं होतं. वासनेचा विकार रक्तात भिनला होता. तो आता तिची विवेक बुद्धीही नष्ट करीत होता. सदसद विवेकाचा नाश वेगानं घडून मन आता अनैतिक अभिलाषेचं समर्थन करू लागलं होतं. प्रश्न फक्त आपण पुढाकार घ्यायचा की प्रतापराजेंनी प्रथम पाऊल पुढं टाकायपर्यंत वाट पाहायची हाच होता. पण प्रतापराजेंच्या मनात तिच्याविषयी लालसा निर्माण झाली असली तरी वासनेला शरण जाऊन ते प्रत्यक्ष कृती करतील, आक्रमक होऊन कमलाला कवेत घेतील ही शक्यता कमी होती. कमलाच्या मनात वासना विकार उठवत असलेले वादळ सर्व बंधनं मर्यादा उधळून लावणारा असा रंग दिसत होता. त्या दुपारी लागीर झाल्यासारखं, भूतानं झपाटल्यासारखी कमला भिंतीला पाठ देऊन उंचावल्या गुडघ्यावर हाताचे कोपरे टेकवून आणि दोन्ही हातांच्या उंधळीत हनवटीला आधार देऊन बसली होती. नजर हरवली होती आणि चित्त थाऱ्यावर नव्हतं. मानसिक संघर्षात खूप शक्तिपात झाला होता. मनोबल कामाला आल्यानं अतिशय विकल अवस्था प्राप्त झाली होती. मनाच्या ओढात आणि तिचे हाल चालले होते. दोन हिंस्र शिकारी कुत्र्यांच्या भांडणात कोवळ्या सशाची चिंध्या चिरफाड व्हावी तशी तिच्या मनाची गत झाली होती. या कुत्र उडीत तिचं काळीज सापडलं होतं. विचार करायचा म्हणजे किती. भावनिक ताण सोसायचा कुठवर. या प्रेमानं तिचा ताण पट्टाच काढायचं ठरवलं असावं. ही ओढ मनाची होती तशीच शरीराची. हे एखाद्या स्वप्नाळू किशोरीचं प्रेम नव्हतं. अशारीरिक पातळीवरचं दिव्य प्रेम नव्हतं. ह्या प्रेमाची जातच वेगळी होती. ती 20-21 वर्षाची तरुणी असली तर तिच्या पदरात 3 वर्षांची मुलगी होती. तिच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या नवऱ्याची ती बायको होती. शरीर सुखाच्या बाबतीत ती अतृप्त असली तरी अननुभवी नव्हती. तेव्हा परपुरुषाची ओढ लागली ती काही केवळ मनोमिलनाची इच्छा नव्हती. तिला आणखी बरंच काही हवं होतं. त्यापैकीच वासना सुख हे एक होतं आणि ते इतर काहीपेक्षा खूपच प्रबळ होतं. आवडत्या पुरुषाकडून वासना तृप्ती असाच हा प्रेम प्रकार होता का? गोविंदा तिला आवडायचा नाही. कर्तव्य भावनेपोटी स्वर्गीय सौंदर्य लाभलेलं शरीर ती त्याला भोगू द्यायची. सोन्याला लोखंड भिडवायचा हा प्रकार होता. प्रिय पुरुषाला देहदान केल्यानं मिळणारी तृप्ती, लाभणारं सुख आजवर तिच्या अनुभवाला आलं नव्हतं. इतर खूप जण तिच्या भोवती भोगाची भीक मागत घुटमळले, पण एका नजरेचं दानही तिनं त्यांच्या दिशेनं फेकलं नव्हतं. आजवर तिच्या पतीवरील निष्ठेला त्यामुळेच तडा गेला नव्हता. तिचं पातिव्रत्य अभंग राहिलं होतं. एक गृहिणी म्हणून प्रपंचात भूमिका बजावताना तिनं कुठं कुचराई केली नव्हती. अप्रामाणिकपणा दाखवला नव्हता. त्यासाठी तिनं मनाचा कोंडमाराही सहन केला होता. प्राप्त परिस्थितीत पदरी पडलं, पवित्र झालं समजून आहे, त्यात समाधान मानायची वृत्ती धारण केली होती तिनं. आपल्या स्वप्नांना, आशा आकांक्षांना मुरड घातली होती. बासनात गुंडाळून अडघळीत फेकून दिलं होतं. तिच्याजवळ बुद्धिमत्ता होती, ज्ञान होतं आणि त्याच्या जोरावर काही दिव्य भव्य करून दाखवण्याची ती उमेद बाळगून होती. तशी तिच्या अंगात धमक होती, पण तिचं सारं व्यक्तिमत्वच गंजून जाण्याची पाळी आली होती. अशावेळी तिच्या सर्वच अपेक्षा पुऱ्या करणारा, तिची स्वप्न वास्तवात उतरवायला मदत करणारा, नव्या साहसांच्या शोधात साथ देणारा पुरुष तिच्या दारी आला होता. घरी राहत होता. तिनं एक धाडसी पाऊल त्याच्याकडे टाकायचा अवकाश की तिला तो प्राप्त होणार होता. पण हे एक पाऊल टाकणं म्हणजे लक्ष्मण रेषा ओलांडणं होतं.
पलीकडे शतमुखी दुर्दैव तिचं हरण करायला उभं असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. कदाचित हे सीमोल्लंघन केल्यानंतर भाग्यश्रीची माळ ही गळ्यात पडण्याचा संभव होता. पण या सगळ्या नंतरच्या गोष्टी होत्या. आज ओढ लागली होती ती एका पुरुषाची. एका स्त्रीला एक पुरुष हवा होता. हवा असलेला पुरुष ही फार दूर नव्हता. कमलाला त्याच्याकडे पाऊल टाकण्याचा निर्णय चटकन घेता येत नव्हता. बाहेरच्या दरवाजाची कडी वाजली तसं कमलाला उठावं लागलं. बाजूलाच विजया झोपली होती. तोंडावर माशा बसून तिची झोप चाळवू नये म्हणून तिच्या पाठीशी पडलेलं पातळ तिच्या अंगावर घातलं आणि ती कोण आले ते बघायला दाराकडे गेली. गोविंदा शेतावर गेला होता. मास्तर काका शाळेला गेले होते आणि मास्तरीण काकू निवांत झोपलेल्या. कमलानं कोण आहे म्हणून विचारलं तर एका शाळकरी पोरानं गुरुजींनी पेपर पाठवल्याचं सांगितलं. तिनं दार उघडून वर्तमानपत्रांची भेंडोळी घेतली आणि ते पोरगं पळून जाताच परत दरवाजा लावून घेतला. खेड्यात वर्तमानपत्र अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच यायची. भालेकर मास्तर मात्र शाळेत रोजचे प्रमुख पेपर्स मागवायचे, पण ती वर्तमानपत्र दुपारी यायची. वाचून झाल्यावर प्रतापराजेंच्यासाठी ते पोरांच्याकडून घरी धाडून द्यायचे. कमला वर्तमानपत्र द्यायला प्रतापराजेंच्या खोलीकडे निघाली. जिना चढताना ती एक वेळ थबकली. आपण जायलाच हवं का? पाय घसरण्याचा संभव असताना निसरड्या वाटेवर धावावं का? आपलं मन थाऱ्यावर नाहीये. एक करता एक होऊन बसेल. काही ना काही निमित्त काढून आपण एकट्यानं परपुरुषाच्या खोलीत जाऊन बसणं बरं नव्हे. परत वाटलं आपण मनातल्या मनात सुद्धा कुठल्याही गोष्टीला विनाकारण पांघुरं लावत बसतो. माणसानं फारही विचार करू नये. चटदिशी निर्णय घ्यावा आणि कृती करावी. उगीच आपलं असं केलं तर काय होईल आणि तसं केलं तर काय होईल याचा विचार करीत बसायचं आणि हातनं काही घडायचंच नाही. साधं पेपर द्यायचं काम करताना सुद्धा साधक बाधक विचारात गुंतून पडायचं म्हणजे काय? कमला उरलेल्या पायऱ्या भराभर चढली आणि प्रतापराजेंच्या खोलीपुढे आली. दार उघडच होतं. कमलानं उंबरट्याच्या आत पाऊल टाकलं आणि बघितलं. प्रतापराजे अंथरुणावर उतानं झोपलेत. छातीवर उघडलेलं पुस्तक, डावा हात छातीवर, उजवा बाजूला पडलेला, कमरेला केवळ लुंगी. वाचता वाचता झोप लागली असणार म्हणूनच दार उघडं राहून गेलंय. कमला दाराजवळ उंबरट्याच्या आत क्षणभर थांबली. वाटलं इथूनच हाक द्यावी. पुन्हा वाटलं उठवायचं कशाला, झोपू देत. पेपर इथं ठेवून निघून जावं. परत विचार केला पेपर ठेवल्याचं सांगावं तरी. ती सावकाश पावलं टाकीत आत गेली. प्रतापराजेंच्या उशाशी बसली. खरंच हा आपल्या स्वप्नातलाच राजकुमार आहे यात शंकाच नाही. या पुरुषोत्तमाला इतर वेळी डोळे भरून पाहण्याची संधीच मिळत नाही. आज या आसुसल्या डोळ्यांची तृप्ती होईपर्यंत इथून उठूच नये. कमलानं वृत्तपत्र बाजूला ठेवली आणि ती त्या प्रिय पुरुषाला निहाळत निरखत बसली. असा पुरुष प्रियकर पती म्हणून लाभायला भाग्य लागतं. आपण केवळ एकदाच याला स्पर्श करावा का? एकदा या ओठांच्या पाकळ्या चुंबून घ्याव्यात या इच्छेबरोबर छातीतली धडधड वाढली तिच्या. कानशील तापून नाड्या थाड थाड ओढू लागल्या. तप्त रक्त नसा नसातून वेगानं सळाळू लागलं. मेंदूवर वासनेच्या लाटा धडका मारून त्याची विचारशक्ती क्षीण करू लागल्या. शरीरात कंप भरला. छातीतले ठोके इतक्या जोराने पडत होते की त्याच्या आवाजाने तो पुरुष जागा होईलसं वाटू लागलं. तो जागा झाल्यावर कदाचित ते धाडस आपल्याकडून होणार नाही. मग आत्ताच. कमला प्रतापराजेंच्या चेहऱ्यावर ओणवी झुकली. क्षणभर वाटलं आपला तोल जाऊन आपण तोंडावर पडणार. हातापायातलं बळ तर केव्हाच नाहीसं झालं होतं. स्वतःचा तोल सावरणं कठीण झालं. त्यांच्या ओठातलं अंतर क्षणाक्षणाने कमी होत चाललं होतं. श्वासात श्वास मिसळत होते. अजूनही
अजूनही थांबावं, परतावं, पण नाही. थोडा धीटपणा, थोडं धाडस केलंच पाहिजे. ओठावर ओठ टेकले की केवळ स्पर्श करून थांबावं. नको नको, एकदा तरी मनसोक्त चुंबावं, मग पुढे काहीही हो, काही. ओठाजवळ ओठ आले. आता स्पर्श होईलच, होतो आहेच झाल्यासारखं वाटलं. तोच तिचा तोल गेलाच. ओठावर ओठ आपटले आणि मग शरीरातले अवघे त्राण, सर्व प्राण ओठात येऊन त्या पुरुषी ओठांना भिडले. त्या क्षणीच प्रतापराजेंना जाग आली. दचकून त्यांनी डोळे उघडले. कुणा स्त्रीच्या ओठात आपले ओठ आहेतच बघून ते उठू लागले. तोच कमलानं त्यांच्या मानेखाली हात घालून तोंडावर तोंड आवळून धरून ओठातून निष्ठू पाहणाऱ्या ओठांना चोखून घेतलं आणि मग झपाटल्यासारखं ती त्यांच्या चेहऱ्यावर जागोजाग चुंबन मुद्रा उठवत राहिली. बेभानपणे तोंडाला तोंड भिडवत राहिली. प्रतापराजे धडपडून उठून बसले. कमला चढदिशी उभी राहिली. शरमेने त्यांच्या डोळ्याला डोळा भिडवता येणार नाही. बोलण्याचं धाडस होणार नाही. आपण निघून जावं. या विचारांना प्रतापराजेंकडे पाठ फिरवून ती दाराकडे वळली. मात्र कमलाचं पाऊल पुढे पडलंच नाही. ती दगड झाली. डोळ्यापुढे काळोख दाटला. काही क्षण स्वतःच्या अस्तित्वाचेही तिला भान राहिले नाही. सर्व संवेदनाच नष्ट झाल्या. दारात गोविंदा, विजयाला कडेवर घेतलेली सरूबाई तरातरा पुढं आली आणि तिनं कमलाच्या थोबाडात लगावली. तेव्हा कुठं ती भानावर आली. प्रसंगाचं गांभीर्य ध्यानात आलं. कसली भयंकर चूक आपण करून ठेवली ते लक्षात आलं. पण आता खूप उशीर झाला होता. संतापलेल्या सरूबाईनं चंडिकेचा अवतार धारण केला होता. तिनं कमलाच्या दोन्ही वेण्यांना हात घालून हिसडा मारूनच दाराकडे ओढलं आणि परत मुस्कुटात ठेवून दिली. काकेतली पोरगी किंचाळू लागली तशी तिनं गोविंदाकडे दिली. पुरता गांगरून गेला गोविंदा गप्प गहार उभा होता. इकडे तिची बहीण आता मोकळ्या हाताने कमलाला दारातच बुकलत होती, लाता घालीत होती, झिंजाडत होती, तोंडानं भयंकर अश्लील शिव्या घालत होती. प्रतापराजे त्या प्रकारानं स्तंभित झाले होते. त्यांची विचारशक्तीच नष्ट झाली होती. ते आता उभे राहिले होते आणि उघड्या डोळ्यांनी ती कोण बाई कमलाला मारत असलेले पाहत होते. कमला तोंडातून वेदनेचाही हुंकार न काढता, एका शब्दानंही त्या बाईला विरोध न करता तोंड दाबून मार खात होती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.